शेतकरी चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते लोहा व कंधार मतदारसंघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा आता शिवसेने पक्षामध्ये शिवसेना परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली। नूतनच ती निवड राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली। आपल्यासोबत शंकरअण्णा धोंडगे आहेत। अण्णा, सर्वप्रथम तुमची ही निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन व पुढील कार्यात शुभेच्छा। काय सांगताल, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे, काय सांगताल तुम्ही या प्रसंगी? मध्ये 29 मार्चला आपल्या लोहा येथे आपला जो MRS पार्टी जी होती किंवा शेतकरी चळवळीतले जे काही 40 वर्षातले आम्हाला मानणारे, आमच्यासोबत काम करणारे जे काही सहकारी कार्यकर्ते होते, त्यांच्या सर्वांचा प्रवेश कार्यक्रम लोहा येथे झाला। आणि त्यावेळी आम्ही म्हटलं होतं की येणाऱ्या काळात एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्रातले असे एकमेव नेते आहेत की जे शेतकऱ्याच्या समस्यांना, शेतकऱ्याच्या प्रश्नाला किंवा आज जी काही शेतकरी समाजाची अडचणीचे विषय आहेत त्यांना जास्तीत जास्त आणि योग्य न्याय देणारे नेते होऊ शकतात भविष्यामध्ये। आणि महाराष्ट्रामध्ये जे काही आज शेतकरी आत्महत्या करतो, त्यांनी स्वतःही इथं जाहीर केलं होतं की या राज्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या शून्यावर आणण्याची माझी इच्छा आहे आणि शेतकरी समाजाचा या राज्याच्या तिजोरीवर प्रथम अधिकार आहे। आणि या भूमिकेतून आम्ही सर्वांनी त्यांच्या प्रवाहात, त्यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रवाहात प्रवेश केला होता। आता सर्वसाधारण आमचे 4 दशक शेतकरी प्रश्नाच्या अवतीभोवतीच राहिलेले आहेत। मग कुठल्याही माध्यमातून असो, शेतकरी संघटनेच्या काळात साधारण 80च्या दशकात आम्ही ती सुरुवात केली। शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा मी 2 वेळा प्रांताचा अध्यक्षही राहिलो। आंदोलनं, तुरुंगवास, रस्ता रोको, उपोषणं, मेळावे, अधिवेशनं, अनेक म्हणजे मधल्या 2-3 दशकामध्ये मोठा संघर्षाचा काळ होता। अलीकडच्या काळामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांना असं वाटत होतं की चळवळ्या थोड्या हळूहळू क्षीण होत आहेत। प्रश्न हे शेतकरी समाजाचे असो किंवा कोणत्याही चळवळीचे संघटनेच्या मागण्या प्रश्न असो, ते सोडवण्याची संस्था किंवा ते सोडवण्याचं म्हणजे सरकार मायबाप हेच एकमेव ठिकाण आहे। रस्त्यावरची आंदोलनं किंवा मोर्चे किंवा चळवळ्या हे आता चालत राहणार आहेत। काय पक्षात गेलं म्हणून ते काही बंद होतील किंवा आम्ही बंद करणार आहोत असंही नाही। पण या प्रश्नाला सुलभ करण्यासाठी किंवा शेतकरी समाजाचं जीवन सुखकर होण्यासाठी जे काही कळीचे प्रश्न आहेत, काही शेतकरी समाजाचे शेती व्यवसायाचे मूलभूत प्रश्न आहेत किंवा शेती व्यवसायात तात्कालिक निर्माण होणारे तात्पुरते काही प्रश्न आहेत, या प्रश्नाचा थेट सरकारासोबत किंवा सत्तेसोबत संवाद असण्याचं एक व्यासपीठ असलं पाहिजे किंवा एक फोरम असला पाहिजे, जेणेकरून की आंदोलन करून त्या संबंधित तहसीलदार, कलेक्टरनी सरकारला DO आणि सरकार किती गांभीर्याने घेते आणि मग त्या विषयाचा निकाल, म्हणजे तो विषय बी संपून जातो। पण एखाद्या तात्कालिक प्रश्नाच्या बाबतीत आपण जर सरकारसोबत संवादात असतो तर मग त्याला आणखी ते सुखकर होईल। या हेतूने शिंदे साहेबांनी सुद्धा हा विषय मांडला की बाबा आपण आपली जी काही संपूर्ण महाराष्ट्रातली फळी आहे, चळवळ्या करणारी फळी आहे, त्यांना 2-2, 3-3 दशक ते शेती व्यवसाय किफायतशीर व्हावा, शेतकरी समाजाचं जीवन सुखकर व्हावं यासाठी ते मेहनत करतात। आपण सगळे मिळून जर काम केलं तर निश्चितपणे आमच्या पक्षालाही बळ मिळेल, आपल्या पक्षालाही बळ मिळेल
आणि शेतकरी समाजाचा एक विश्वास तयार होईल. आणि आम्ही त्याही वेळी लोह्यात म्हणलं होतं की आज घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हाला एकमेव नेते शिंदेसाहेब दिसतात. ते जमिनीवरले आहेत. त्यांची भावना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत ते धाडशी आहेत. अनेक वेळेला त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय धाडशी घेतले. काही संकेत किंवा काही अटी बाजूला ठेवूनसुद्धा जर समाजहिताचे असतील किंवा समाजाला त्याचा फायदा होत असेल, हित होत असेल, तर असे निर्णय त्यांनी घेतलेत. आणि म्हणूनच भविष्यामध्ये शेतीचा हा जो काही कळीचा विषय आहे याच्या बाबतीतला अभ्यास करून अण्णा त्यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही अनुभवी नेते आहात, जुने जाणते नेते आहात, निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टी आम्हाला या फोरमच्या या कामाच्या माध्यमातून अवगत कराव्यात. आम्ही त्या बाबतीत सकारात्मक आहोत. माझी इच्छा खरंच शेतकरी समाज सुखी व्हावा अशी आहे. आपण सगळे मिळून प्रयत्न करूत असा ठरल्यानंतर मग शिवसेना शेतकरी परिषद हे जे की सरकारासोबत आणि शेतकऱ्यासोबत जे आमच्यासोबतचे जे नेते आहेत, सहकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून हे करण्याचं ठरलं आणि त्यांनी ती जबाबदारी आमच्यावर दिली. आता मोठी जबाबदारी आहे हे सत्य आहे, कारण शेतकरी समाज काही जरी झाला तर अनेक निसर्गाचे संकट असतील, बाजाराचे संकट असतील, किमती मिळण्याचे संकट असतील, अनेक संकटांनी तो ग्रस्त आहे. पण निश्चित आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही या म्हणजे शिवसेना आणि शिंदेसाहेबाच्या माध्यमातून त्यांना रिलीफ म्हणण्यापेक्षा ते सुखकर करण्याचा प्रयत्न करू. आता जबाबदारी दिली आहे. या महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात आम्ही जिल्ह्यामध्ये त्याची बांधणी करू. जे अगोदरही सगळा सेटअपही आहे. जे काही सक्रिय आहेत त्यांना सोबत घेऊ. आता काही जणांना वर्षानुवर्ष चळवळ्या करून आता काही आपल्या शेतकरी राजाचं होतच नाही असं वाटते, ते जे सुप्त झालेत किंवा बाजूला बसलेत अशांनाही सक्रिय करू की बाबा नाही, आता आपल्याला वाली नाही असं म्हणू नका. एकनाथराव शिंदे यांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि आम्हाला विश्वास बी आहे त्यांच्या बाबतीत. आपण सगळे मिळून जर आपला एक चांगला दबाव सरकाराच्या भोवती जर तयार केला तर हा निर्णय एक चांगला मोठा निर्णय शिंदेसाहेब घेऊ शकतील हे सांगून गोळा करू. आणि साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान एक राज्यभराची मोठी परिषद घेऊन आम्ही तिथं ठराव तयार करू, आमचे विषय तयार करू आणि सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना बोलावून की बाबा हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत, हे आमचे रोजचे प्रश्न आहेत, जे तत्कालिक प्रश्न आहेत आणि कुठल्या प्रश्नांना आपल्याला सोडवण्याची संधी आहे किंवा ते प्रश्न सोडवता येतात, कुठले प्रश्न काही केंद्राशी संबंधित आहेत, काही निसर्गाशी संबंधित आहेत, अशा गोष्टीचं वर्गीकरण करून निश्चित आम्ही पुढची वाटचाल करू. आम्हाला आशा आहे की या शिवसेना शेतकरी परिषद ही ताकदवार होईल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये शेतकरी समाजाला त्याचा न्याय व हक्क देण्यासाठी यशस्वी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. मुद्दा असा आहे ना, तुम्ही एका पक्षाचे प्रमुख होतात, चळवळ तर सुरूच होती तुमची, तर तुमचे जे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, मतदारसंघातले जे जनता आहे त्यांना अशी अपेक्षा होती, चळवळ तर सुरूच आहे, पक्ष होता, सगळं होतं, अजून तुम्ही म्हणजे एका पक्षाच्या चळवळीमध्येच गेलात, तुम्हाला सभागृहामध्ये पाहण्याची इच्छा होती मतदारसंघातील जनतेला किंवा कार्यकर्त्यांना, विधान परिषदे माध्यमातून एका संविधानिक पदावर तुम्ही जावं. आता ते लोकशाहीमध्ये ते करील की आम्ही ते सोडून नाही ना. सभागृहामध्ये जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक जनतेच्या माध्यमातून आहे असं. आता पक्षाच्या कसं असते, शेवटी पक्षाचा सुप्रीमो अनेक जणांची तशी इच्छा असते. आता बच्चूभाऊ बी आमचा ज्युनियर असला तरी तोही शेतकऱ्याचेच प्रश्न मांडणारा आहेच की, मांडणारा आहेच की. त्याच्यामुळं या बाबतीत तशी काही आमची मानसिकताही नव्हती आणि तशी काही भूमिकाही नव्हती. पण पक्षाच्या नेत्याला जर त्या वेळी त्या परिस्थितीत
शेकडो कार्यकर्ते ज्यांनी आणि तुमची एवढा अपेक्षा आहे का राज्यसभेवर वगैरे म्हणजे शेतकऱ्यांचं नेतृत्व जाऊन सर्वप्रथम संसदेमध्ये ते सुधारणा हा करावी? प्रश्न चुकीचा आहे. अपेक्षा सगळ्याचीच असते. गावच्या सरपंचालाही आमदार व्हावं वाटते, अपेक्षेचा विषय नाही. पण तुमच्या एकूण कार्याचा आवाका, तुमची तिथली परिस्थिती, राजकीय पक्ष, एखाद्या पक्षाच्या नेत्याला किती अडचणी असतात. ते पक्ष उभा राहण्यासाठी हजारो जणांनी कष्टा खाल्लेला असतो, उभा केलेला असतो. आता प्रत्येकाला तसं वाटते, पण असं काही नाही. मी सभागृहात गेलेलाच कार्यकर्ता आहे. तुम्ही म्हणले होते की अण्णा एवढं मोठं मैदान आमदार नसताना तुम्ही बैल बाजार मैदान का निवडल्या, आता तुमचं कोण ऐकलं, आमदार नाही खासदार नाही म्हणल्या होत्या. पण माझ्या या भागातल्या कार्यकर्त्यांनी जनतेने मी कोणी पदाधिकारी नसताना ते मैदान भरून दाखवलं. असं काही नाही, ते होणार आहे. आणि सभागृहात जाऊ ना, तुझी ती इच्छा पूर्ण होईल. काय घोडा मैदान आहे की पुढे. दुसरा विषय असा आहे की तुम्ही लोह्याच्या नॅशनल हायवेवर एका हॉटेलवर चहावर आणल्या, म्हणजे फार जवळकी झालेली आहे. काय चर्चा झाली चहावर, काय चर्चा झाली तुमची, चहा घेतली शिंदे साहेबांनी तुम्ही? नाही, या भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांना आपल्या अनिशा अहमदपूरला कार्यक्रम होता, पक्ष विनायकराव पाटलाचा पक्षप्रवेश सोहळाही होता आणि मला एक निरोप मिळाला होता मध्यवर्ती कार्यालयातून की तिथं तुम्हाला साहेब तुमच्या निवडीचं पत्र देणार आहेत. त्यामुळं येताना आता बाय रोडे आलेत, आपल्या गावावरून चाललेत. आपल्या गावावरून चालल्यानंतर आपल्या गावातल्या कार्यकर्त्याच्या, परिसरातल्या कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा आपण भेटावं, सत्कार करावा, एखाद्या मागण्याचं निवेदन द्यावं. आणि अनेक जणं म्हणले की बाबा काही आपल्या मंडळामध्ये पीक विमा मिळाला नाही, आज साहेबाला अडवून किंवा साहेबाला उभा करून सत्कार करून एक निवेदन देऊ. मग योगायोगानं आम्ही ते सगळ्या जवळपास 400-500 कार्यकर्ते जमलेच होते. हे आलेत म्हणल्यानंतर तेवढ्या उशिरासुद्धा. आणि तिथल्या कार्यकर्त्याची इच्छा होती की चहा पिवावं. राज्याचे उपमुख्यमंत्री एका टपरीवर हॉटेलवर चहा पितात की नाही बघू. चहा पिणं गेलं तर रस्त्यातच गाडीतून तर आपण निवेदन देऊन हार घालू. पण आता एकनाथराव शिंदे म्हणजे रॉयल माणूस आहे. ते म्हणले अण्णा मी मुख्यमंत्री असतानासुद्धा टपरीवर चहा पीत गेलो. मग आणखी चांगलं ते दुधात साखर पडली, चहा पिला, गप्पा मारल्या, त्यालाही मार्गदर्शन आणि सगळ्या कार्यकर्त्यालाही मार्गदर्शन केलं की बाबा आपण पक्ष वाढू. येणाऱ्या काळात आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की बाबा तुम्ही या राज्याचे भविष्यात मुख्यमंत्री व्हावा आणि शेतकऱ्याचा वर्षानुवर्षाचं जे हे अवघड जीणं आहे ते संपवायसाठी तुमच्या माध्यमातून मार्ग निघावा, अशा आमच्या भावना आहेत. त्याही कळवल्यात, त्यांना निवेदनही दिलं आणि फ्रेश होते. असं काही नाही, चहा बी पिला, गोड असलेलाही चहा पिला. सध्या जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे, जे आता स्थानिक स्वराज्य म्हणजे विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि श्रीकांत शिंदे यांची आपले जे आमदार आहेत या भागातले, त्यांनी 1 तास बंद खोलीमध्ये चर्चा केली. त्या चर्चेनंतर उलटसुलट चर्चा ऐकण्यात येत आहेत. काय चर्चा झाली, काय माहिती मिळाली, काय तुम्ही काय ते संवाद साधला, काय हेतू होता, काय माहिती आहे? नाही, आता कसं आहे, आपलेही लोकप्रतिनिधी आहेत आणि तेही लोकप्रतिनिधीच आहेत आणि दोघांचेही पक्ष महायुतीत सरकारात आहेत. भेटलं म्हणजे आता हॉटेलमधली खोली बंदच असते ना. पत्रकारांनी विचारलं आमदार चिखलीकरांना काय, तर त्यांनी म्हणले हो राजकारणावर चर्चा झाली. मला वाटत नाही की बाबा कसं आहे, भेटणं हे काही वाईट नाही आणि राजकारण तर बसता उठता चालतेच, कुठेही बसलं. आता तुम्ही जसं चहा पिल्यानंही काय चर्चा झाली असं विचारलं, तसंच तिथल्या पत्रकाराने विचारलं असं. बरं, ते वरच्या सभागृहात लोकसभेमध्ये ते एकमेकाच्या ओळखीचे परिचयाचे होते. आपल्या भागातल्या जनतेला अशी शंका आहे की चिखलीकरांचे तुम्ही प्रतिस्पर्धी आहात, तसे ताई त्या संदर्भात काही चर्चा झाली? शंका असायचं काय कारण, प्रतिस्पर्धी तर आज नाही आणि वर्षानुवर्ष राजकीय प्रतिस्पर्धी आहेत की. आणि मी माझा शिवसेना पक्ष आहे आणि तुम्हाला असं वाटते काय बाबा आम्ही आमच्या शिवसेना पक्षवाढीचं काम करू, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं. प्रतिस्पर्धी तर आहोतच. आम्ही असं म्हणालो की घोडा मैदान आहेच की पुढे. पण ते त्यांची थोडी सवय आहे की बाबा काय म्हणते तर संभ्रमावस्था तयार करणे, कुठेही आपले ते नकला शकला करीतच राहतात. काय परिस्थिती राहील आता? तुम्ही धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. आपल्या मतदारसंघात कशी राहील परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये? जिल्हा परिषदेची निवडणूक असेल किंवा विधानसभा असेल? नाही, चांगली राहील ना. आता चांगली राहील परिस्थिती. आमचा पक्ष इथं 1 नंबर राहील आणि आमची टीम चांगली आहे. आमचे कार्यकर्ते जुने नवे, आता सगळ्यात मोठं
आणि तुम्हालाही माहीत आहे मागील काळामध्ये शिवसेना या पक्षासोबत या मतदारसंघांनी अनेक वेळेला ताकद दिलेली आहे आणि आता तर एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वातला पक्ष आहे, त्याच्यामुळं आणखी त्याच्यात भर आहे. गावगावचे सगळे चळवळीतले 30-30 वर्षापासून काम करणारे जुने नवे तरुण, मोठी ताकद वाढलेली आहे. त्याच्यात कसं राहील म्हणण्याचा विषयच नाही. इथं विधानसभेला म्हणजे आता तुमची इच्छा आहे का की किंवा दिलीपदादा राहील? काळ खूप आहे, परंतु आता तुम्ही सत्तेत तुम्ही आता जे प्रश्न होता इच्छा आहे, अरे बाबा त्या क्षेत्रातलं आमचं आयुष्यच गेलं आहे. आम्ही कायम निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर नाहीच आहे. आम्ही इच्छा असायचं काय कारण? बरं, त्यांना पराभूत करून बी मी आमदार झालेला आहे असं काही नाही. ते राजकारणात चालते. ते आम्ही आमचं काम करू, ते त्याचं काम करतील. आता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक योजना आहेत. आता तुम्ही सत्तेतल्याच पक्षात गेलेला आहात, तुम्हाला सवय आहे आंदोलने करण्याची. मग आता कसं पुढची शेतकऱ्यांची जे भाग्य कसं राहणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं? तुम्ही एक अध्यक्ष आहात. मी त्याच्यासाठीच म्हटलं की बाबा आमच्या नेत्यानं किंवा एकनाथराव शिंदे साहेबांना जे जबाबदारी दिलेली आहे ते ओळखूनच दिलेली आहे की बाबा हे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागावेत, ते योग्य पद्धतीनं समोर यावेत आणि त्यामध्ये मार्ग काढता यावा या हेतूने एक कळता कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जिम्मेदारी दिली. आता आघाडीचं युतीचं सरकार आहे, काही तांत्रिक अडचणी येतील, पण लोह्याच्या सभेत मी म्हटलं ना की बाबा ज्या दिवशी साहेब तुम्ही सिग्नेचर ऑथॉरिटी म्हणजे तुम्ही सहीचे अधिकार या राज्याचे होताल, त्या दिवशी मात्र इथं शेतकऱ्याचे मूळ प्रश्न संपले पाहिजेत. तसा आम्ही अजेंडा तयार करू. हे होते लोहा कंधार मतदारसंघाचे माजी आमदार व संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे नेते अशी त्यांची ओळख आहे. शिवसेना नेते, शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. शेतकरी परिषदेवर त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि पुढे भविष्यामध्ये ते मुख्यमंत्री झाल्यावर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केले. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत न्यूज नेटवर्क.